श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्य कथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम। साकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। दररोजच्या नियमाप्रमाणे आता अष्टांग योगाचा अभ्यास समोरात पाहिला। आता आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महालिंग पुराण हे आपण त्याचा आता पुढे पाहणार आहोत। योग साधनात अंतरात विघ्न, योग प्राप्त होणारे विघ्न रूप विभिन्न सिद्धियां तथा ऐश्वर्य, गुण ऐश्वर्य, त्याप्रमाणे वैराग्य, वासुयोग, योगी प्राप्ती यात महत्वाचे विषय आहेत। सूतजी म्हणाले, हे मुनिवरो स्वरो, योग साधनाचे कालात पहिले आळस तथा त्यानंतर व्याधी पीडा उत्पन्न होते आहे। या योगाचा अभ्यास सुरू केला का आळस आणि व्याधी पीडा सुरू होतात। या प्रकारे प्रमाद, संशय, विचित्तकी, अनवस्थिती, अश्रद्धा दर्शन, भ्रांती, विविध दुःख, दुर्मनुष्य, मनात असत्य असत संकल्प, विकल्पता होणे, निषिद्ध विषयात मनाला लगाने, जे निषिद्ध विषय जे आपल्याला नको तिकडे आपलं मन पळतं, त्यामुळे आपली योग सिद्धी होत नाही। एकूण 10 प्रकारचे विघ्न माणसात असतात। व्याधी विस्तान संशयम प्रमादालशा वितरती भ्रांती दर्शनात लब्ध भूमी का त्वाम स्थितीत तत्वानि चित्तव्योपास्तं अंतराया ही 10 विघ्न आहेत। हे आळस, नंतर योग वेळेवर अभ्यास न करणे, व्यवस्थित न बसणे, खाणं पिणं हे सगळे योगाचे अभ्यास जोडतो योगी। अरे पण वरण भात खाणं योगी होत नाही। कंदमुळे फळं खाऊन जगतो तोच योगी होतो, बाकीचा योगी होता येत नाही। कारण या योगाच्या ज्या जाती आहेत 3, त्या 3 जाती अशा आहेत
की भूतियान मार्ग म्हणजे आंबा खाऊन योग धारणा करणे, व्यायाम करणे हा योग भूतियान मार्गाचा. तिथं तुम्हाला भूतखेताच्या सिद्धी दिसणार. दुसरा मार्ग आहे तो पितृयान मार्ग. या पितृयान मार्गाने तुमच्या पितृ तुम्हाला प्रसन्न होणार किंवा त्याच्यावर विघ्न आणणार. तिसरा मार्ग आहे फळ आणि दूध पिऊन राहणे, ते देवयान मार्ग आहे. तिथं मात्र विघ्न येत नाही, देव आपल्या बाजूने असतात, आपलं संरक्षण करतात. आणि त्या चौथा जो मार्ग आहे ब्रह्मयान मार्ग, निराहार राहणे किंवा नुसतं फळांचं रस पिणे किंवा नुसतं नारळाचं पाणी पिऊन साधना करणे. तर हे जी साधना आहे, तर ह्या साधनेतून हे योग सिद्ध होतात. 1 नंबर, 2 नंबर, 3, 4 नंबरचा म्हणजे सर्वात श्रेष्ठ जो योग आहे ब्रह्मयोग. ब्रह्मयोग आहे तो सर्वात श्रेष्ठ योग. बाकीचे हे सगळे तांत्रिक योगी आहेत. आणि या तांत्रिक योगाचा तुम्ही आता अभ्यास करताय, ब्रह्मयोगाचा अभ्यास करताना तेव्हा जगात तुम्हाला मोठेपणा, शाश्वत सुख, आत्म, नंतर या विघ्न अजिबात येणार नाहीत. म्हणून या ठिकाणी लिंग महापुराणात जे नियम सांगितले त्यातले काही नियम आता आपण पाहणार आहोत. शरीर त्याप्रमाणे चित्ताचे भारीपणाचे कारण योग वे प्रवृत्त न होणं ही आलस्य आहे. माणसा शरीर जर संप्रमाणात नसन तर तो योगात आळस येतो. आळस अभ्यास काय करतात त्याच्यामध्ये सगळं वेगळी गोष्ट आहे. आता इथं पुराण सांगितलं माणसाला आळस काय येतो, तर आपलं जे शरीर आहे ते शरीर ऋषी छंद आणि स्वर, ऋषी देवता छंद आणि स्वर या प्रमाणात पाहिजे, तेव्हा आपलं योग सिद्धी होणार, तशी होत नाही. आता समजा हे नट आहे, आता या नटाचे 5 mm नट आहे आणि 5 mm बोल्ट आहे. ही एकमेकांना बसून योग सिद्धी या ठिकाणी झाली. पण समजा नट आहे 5 mm आणि बोल्ट आहे 6 mm किंवा 3 mm, हे याला व्यवस्थित बसू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी ही सिद्धी आलेली नाही. मग नेमका प्रयत्न करायचा म्हणजे नेमकं काय करायचं की 5 म्हणजे 5 mm जो नट आहे त्याच 5 mm नट बोल्ट शोधायचा किंवा आणायचा, तयार करायचा आणि त्या नटला बसायचं. म्हणजे या ठिकाणी योग सिद्धी झाली पूर्ण. म्हणजे आळस नाही या ठिकाणी. म्हणजे अशा दिशेने सगळे गुंतागुंत आहे. आणि गायत्री मंत्र जपल्याशिवाय योग सिद्धी होत नाही, हे लक्षात ठेवा. गायत्री मंत्राचा पूर्ण अभ्यास करावा लागतो आणि मग योगाचा अभ्यास करायचा. खाणं पिणं काय, फळ आणि दूध अशा दृष्टीने साधना करून योग सिद्धी करायचं, ते प्राप्त होते. आता इथं रोज पाठीवर खाणं झाले योगी, बसले राहा इकडे तिकडे फिरत पुढारी बनले, असं नाही चालत. योग याचा अर्थ नुसतं पदवी आहे योगी, तुम्ही अस्सल योगी नाहीत. देखिला देखिला योग या दुर्लभ. योग हा सगळ्यात दुर्लभ आहे, तो पाहायला मिळत नाही. आणि तो योगी पाहायचा म्हणजे अतिशय आपल्याला पुण्य आणि भाग्य लागतं. आता हे सगळे योगी लोक जे आहेत योगा अभ्यास करणारे, तर बऱ्याचशा वाकड्या तिकड्या सवय पाहिल्या आहेत, त्या इथं बसत नाहीत. त्यांचा त्याग केला पाहिजे, म्हणजे आपले विघ्न दूर झाली, आपण पुढे जाणार आहे. धातूचा विकार होणे, शरीरामध्ये अनेक आजार तयार होणे, हे सगळे आपल्या समाजाच्या साधनात येणारी विघ्न आहेत. धातू निर्माण होणे ही व्याधी आहे. हे करू का ते करू अशी जी तुमची बुद्धी आहे ती सुद्धा वेदामध्ये त्या म्हणजे तुमच्या योगाभ्यासात विघ्न आहे. अनिष्ठापूर्ण विज्ञान आहे. ताण संशय म्हटलेला आहे. समाधी अवस्था पाहून सुद्धा
भवबंधनाचे कारण योगाचे चित्त ठरत नाही, म्हणून हे सुद्धा त्याला विघ्न आहे. योगाचे साधन साध्य गुरु ज्ञान आचार तथा भगवान शिव आदित चित्ताची सद्भावरहित वृत्ती का नाम अश्रद्धा आहे. म्हणजे देवधर्म आहे का नाही, ज्ञानाचा पत्ता नाही, ही सगळी अश्रद्धा आहे. विश्वास ठेवून आपण भक्ती करीत नाही, या ठिकाणी हे विघ्न आहे. समाधीच्या जवळ जाऊन अज्ञानाचे कारण अनात्म पदार्थात आत्मज्ञान रूप विपरीत ज्ञान रखतो. अनिश्चित अंत्यदर्शन कहा जाता है, म्हणजे भ्रांती दर्शन. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या हे योगाचं खरं ध्येय आहे. जर ब्रह्मसत्यम जगत सत्य म्हणला तर तुमची वृत्ती जळमळीत होते, त्यामुळे तुम्हाला खरी शांती मिळत नाही. आणि योगा अभ्यास करताना आपले व्होल्टेज जे 6 नंबर ते 6 ते 10 मिळवावं लागतं सतत साहेबी, तेव्हा आपलं योग सिद्धी होते. तशी होत नाही, कारण आपलं योग सिद्धी झाली का नाही आपण मशनी स्वतःपासून पाहू शकतो. आपले 6 कार्डिग्राम जे आहेत त्याच्यापैकी 3 कार्डिग्राम पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह, म्हणजे या ठिकाणी चित्तभ्रांती योग निर्माण झाला. खरं कळायला काही कारण नाही. जेव्हा 6 बटणं पॉझिटिव्ह होती तेव्हा ब्रह्मसत्यम हे ज्ञान होतं, विद्यामुक्त जीवनमुक्त ज्ञान होतं. तसं होत नाही. महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक हे 3 प्रकारचे सहज दुःख बताए जातात. इच्छा विघाके कारण चित्तात उत्पन्न विक्षोभ हो दुःख कहा गेलेला आहे. म्हणजे भौतिक सुख, नंतर दैविक सुख आणि आध्यात्मिक सुख, ही तिन्ही सुख आपल्याला योग मार्गामध्ये अडथळा निर्माण करतात. मग आध्यात्मिक तिन्ही सुख सोडून आपण पुढे जाणार निर्गुण ब्रह्मसत्यम जगामध्ये एवढं एकच आहे. एकम सत्य परमेश्वर आहे, बाकीचा कोणीच नाही. या स्टेपला जेव्हा आपण पोहोचू तेव्हा आपल्या हे तिन्ही जे विघ्न आहेत त्याच्यापासून आपली सुटका होती. तशी होऊ शकत नाही. परमवैराग्याचे पाठपत दौर्मन को नियंत्रित केले पाहिजे. तमोगुण तथा रजोगुणाचे मिळ झालेले हे मन दुर्मन कहा जाता है. यासाठी उत्पन्न होनेवाला दूषित भाव दुर्मनुष्य कहा जाता है. आणि त्याला म्हणतो दुर्मनुष्य म्हणजे दूषित झालेलं आहे मन तुमचं. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला त्यांनी की आपलं मन जे आहे ते मन, आपलं मन जे आहे ते मन रजोगुणी तमोगुणी असता उपयोगाचं नाही. मग तमोगुणी मनोगुणी कसं म्हणतो तर आहार खाण्यापिण्यावर आहे. अमंगळ खाल्लं की तुमचं मन तमोगुणी बनणार. नंतर तुम्ही शाकाहारी बनलात तर तुमचं मन रजोगुणी बनणार. जेव्हा फळं खाऊन दूध पिऊन राहता किंवा निराहारी तेव्हा तुम्ही सत्वगुणामध्ये येणार आहात. म्हणजे या ठिकाणी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे लिंग पुराणात की तुम्हाला खरा परमेश्वर प्राप्ती करायची ना तर अशा दृष्टीने अभ्यास करणं आवश्यक आहे, तेव्हा ईश्वर प्राप्ती होईल.
योग्य त्याप्रमाणे अयोग्य जाणले पाहिजे. अयोग्य विषयात प्राप्ती हटपूर्वक आसक्ती आहे. योग्यांच्या साधनेत विघ्नरूप आहे. अत्यंत उत्साहात युक्त होऊन अभ्यास करणारे साधकाला हे बाध है दूर हो जाती है, इसमें संशय नहीं. आता योग अभ्यास करायचा, तो अभ्यास करताना आळस गेला पाहिजे, चित्तवृत्ती शुद्ध पाहिजे, तेव्हा आणि उत्साह कायम पाहिजे, तेव्हा आपल्याला ईश्वर प्राप्ती होते. समजा आता उदाहरणार्थ आपण अभंग म्हणणार, सुंदर ते जन उभे विटेवर, असा अभंग आपण म्हणणार, पण आपला उत्साह कायम पाहिजे. सुंदर ध्यान उभा विटेवरी गरगटावरी, मनात आळस नाही, दुःख नाही, आनंदमय वातावरणामध्ये असं जेव्हा राहीन तेव्हा तुम्हाला योग सिद्धी ईश्वर सिद्धी प्राप्त होईल. तसं काही होणार नाही. वरण भात आमटी खाऊन ईश्वर प्राप्ती होत नसते. पित्तर म्हणतात, पित्तर ही विघ्न आणतात किंवा तुम्हाला मदत करतात. भूत प्रसन्न होतात, ते मदत करतात किंवा तुम्हाला विघ्न आणतात. यापासून सावध राहणे आवश्यक आहे. योग अभ्यास करायचा, परमेश्वर प्राप्ती करायची आणि मनाची दुर्बल अवस्था घालवली पाहिजे. मग आपले मन जे आहे हे खरंच शुद्ध आहे का अशुद्ध, याला काय पुरावा आहे आपल्याकडे, इथे गप्पा मारल्या. पण आपल्या 8-8-60-59 संसारामध्ये तुमचा व्होल्टेज नंबर 1 हा जर 6 mm 10 mm असेल तर तुमचं मन निर्मळ आहे. तो 5 mm असेल तर तुमचं 50% निर्मळ, 50% दूषित. आधी कोणी असेल तर कधी यश कधी नो असं चालतं. आणि तोच व्होल्टेज 1 नंबर जर निघून झाला तर तुमचं मन कार्य करू शकत नाहीत, तमगुणापेक्षा खाली गेलं. म्हणजे वेदांचा अभ्यास आणि लिंग पुराणाचा संदर्भ साधून आपण जेव्हा आपलं जीवन चालू तेव्हा आपल्या जगात यश मिळेल, तसं येणार नाही. हे कोण म्हणे मठ हे, ह्या देवाला म्हणे काय पुरणपोळीचा निवेद, ह्या देवाला म्हणे काय आमटी भाकर, त्या देवाला काय म्हणे चटणी भाकर. आणि हे सगळ्यात तम रजगुणी अवस्था आहे. आणि ही रजगुणी अवस्थेत तुम्ही योग साधना करीत असाल तर जगात तुम्हाला कधीच यश मिळणार नाही. जगभर योगाचा प्रचार असतो, शून्य अवस्था आहे. खरा तो योगी जो फळं खातो, दूध पिऊन राहतो, कंदमुळे खाऊन राहतो, सतत ईश्वर चिंतन करतो. चिंतन करण्याची गरज नाही, योगामध्ये लीन होण्याची गरज नाही किंवा त्याच्यासारखं गुंतून बसण्याची गरज नाही. जेव्हा तुमचं शरीर शुद्ध असेल त्यावेळेस तुमची सहज समाधी लागते. म्हणजे तुम्हाला सहजपणे समाधीचा अनुभव येऊ लागतो. जीवाला विकार नाहीत, मनाला विकार नाहीत, त्यावेळेला आपण निर्विकार अवस्थेत आल्यानंतर सहज समाधी लागते. म्हणून आपला योग अभ्यास करायचा असेल तर चांगल्या योग अभ्यास करणाऱ्याला सल्ला घेतला पाहिजे. योग्यांचा राजा शिवचंद्र माऊली हा जो भगवान शंकर आहे हा योग्यांचा राजा आहे. आणि त्याच्या इतकं चांगला शुद्ध योग अभ्यास जगामध्ये कोणी केले नाही, करणार पण नाही. म्हणून भगवान शंकराच्या सिद्धी प्राप्त झाली, आपल्याला त्यांचं सहकार्य मिळालं तर आपला सहज योग प्राप्त होतो. दत्त सिद्धी, दत्त समाधी, सहज समाधी. सहज समाधी लागतात. असं बसलो आपण 2 सेकंदामध्ये आपल्याला एकदम आपण कुठे हे काय समजत नाही, आपल्या शरीराला नाड्या बिड्या सगळ्या बंद होतात, आपण स्थिर होतो. पाणी जर स्थिर होत तसं, आणि मग आपल्याला ईश्वर प्राप्त झालेले आयुष्य होतं. तर याच्याकरता जी सिद्धी आहेत किंवा जे काही अडथळे आहेत, विघ्न, ते या ठिकाणी सांगले. तमोगुण रजोगुणी सर्वात मोठं विघ्न, सत्वगुणी त्याला पोषक आहे, म्हणजे मग योग सिद्धी करून देते.
हे ब्राह्मण, या विघ्नांचे समाप्त हो जाणके काळापर्यंत योगाचे योग साधनामध्ये नानाविध उपसर्ग म्हणजे उपद्रव उत्पन्न होतात. हे सभी उपसर्ग भी असिद्धी सूचक आहे. जरी आपला योग सिद्धी प्राप्त झाले तरी नसताना उपद्रव रिद्धी सिद्धी प्रसन्न होणे, चमत्कार दाखवणे, लोकांना काहीतरी सांगत सुटणे, हे सुद्धा असिद्धीचं लक्षण आहे, म्हणजे ईश्वर प्राप्तीचं लक्षण नाही. मग आपण जो आपले देवदेवता आहेत नवसाला पावतात, हे करतात, तर ते देव आहेत, परंतु ते तुम्हाला सिद्धी वगैरे काही देत नाहीत. त्यांचा जो प्रकाश आहे किंवा त्यांच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तीपासून तुम्हाला योग सिद्धी किंवा काही गोष्टी प्राप्त होतात, तुमची कामं होतात. म्हणून माणसाला योगी आणि इतर समाज म्हणजे जमीन आसमानचा अंतर आहे. योगशास्त्र सिद्धांत, योगशास्त्र गणित सिद्धांत हा ग्रंथ आपण 1979 साली प्रसिद्ध केला. मी बऱ्याच जणांकडे योग अभ्यास शिकायला गेलो, त्यांनी मला आकळून दिलं. बऱ्याच साधूंकडे गेलो, त्यांनी मला येऊन दिलं नाही. आणि तुम्ही योग अभ्यास करू नये असं त्यांनी मला सांगितलं. मग मी दत्त महाराज म्हणलं काय करायचं. दत्त महाराज मला शंकर भगवानची भेट घातली. शंकर भगवान म्हणले तुम्ही आहार जो आहे तो पहिला सुधरा, सोमरस प्या, शरीर एकदा शुद्ध झालं तर मन शुद्ध होईल, चित्त शुद्ध होईल, बुद्धी निर्मळ होईल, आत्मा पवित्र होईल, आणि मग आप तुम्हाला ईश्वर प्राप्तीची योग प्राप्ती होईल. योग प्राप्ती होणे फार अवघड गोष्ट आहे, कुठल्याही येड्या बागड्यांचं काम नाही. कोणी समाधी लावून बसतं 8 दिवस 10 दिवस, लोकांना चमत्कार वाटतो आणि समाधी लावली. पण याचा अर्थ असा आहे, ही समाधी आहे का एखादी प्रवृत्ती आहे. याच्यामध्ये भगवान शंकराच्या नियमाप्रमाणे लिंगप्रमाणाच्या की ही समाधी जी आहे ती झोपत जागऱ्या समावस्थेत राहते, ती कधीच नष्ट होत नाही. आणि त्याच्या खाण्यावरून ती समाधी कळते. हा अमंगळ खातो आणि समाधी लावली, झोपला, ती झोप लागली, तमगुणी समाधी लावली त्याने, ही झोप आहे तमगुणी. वरण भात आमटी खाणारा जो आहे त्याला रजगुणी झोप लागलेली आहे, ही समाधी तर सिद्ध होत नाही. आणि जो फळं खाऊन कंदमुळं खाऊन राहतो, त्या कंदमुळे आणि फळं खाणारा जो आहे साधक, त्याचं शरीर शुद्ध झालेलं असतं, शरीराचे सगळे विकार नष्ट झालेले असतात, शरीर पवित्र बनलेलं असतं. आणि मग त्याला योग सिद्धी समाधी योग साधना पूर्ण होते, समाधी लागते. म्हणून हे जे योग करणारे लोक आहेत त्यांचं पहिलं पाहायचं काय खातात. हे अमंगळ खाऊन योग साधना करतो म्हणजे हा व्यायाम करतोय, हा योगी नाही. हा वरण भात आमटी खाऊन ध्यान धारणा करून समाधी लावतोय, ही पितर समाधी, हा पण योगी नाही. हा दुसरा फळं खाऊन दूध पिऊन राहणारा, याची पण समाधी लागली. ही तर समाधी लागल्याचा अर्थ याला परमेश्वराची एकरूप होण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे, ब्रह्मस्थिती ही खरी समाधी लागली. म्हणजे प्रवृत्ती इथं नाही, निवृत्ती प्रवृत्ती दोन्ही बाजूला सरकलेल्या आहेत. आणि मग समाधी लागलेला आहे, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. समाधी कोणाला लागते? कुत्र्यांना, मांजरांना, माणसांना, नंतर स्त्रियांना, पुरुषांना सहज समाधी लागते. आता नदीत पाणी वाहतो, पण रात्री 12 वाजता नदीचं पाणी एकदम स्थिर असं वाटतं, म्हणजे त्यावेळेला ते समाधी अवस्था आला असता. अर्थ समाधी अवस्था म्हणजे आपण बस फिरलो चाललो तरी आपली समाधी भंग पावत नाही. तुम्ही समाधी डोळे झाकून घेणार, श्वासला बंद करणार, मग काही क्रिया करून समाधी लावणार, ही मनाची दुर्बल अवस्थेत समाधी आहे, ही शास्त्रोक्त समाधी नाही. आणि यामुळं समाधीचा फसतो, तुम्हाला फसतो.
कारण तुम्ही जे शिकवताय ते रजगुणी तमगुणामधलं शिकवताय. सात्विक अवस्थेत ते समाधी शिकली पाहिजे. सांदीपनीच्या आश्रमामध्ये भगवान कृष्ण आणि सुदामा राहत होते. मग तर ती गुरुआई जी होती ती सात्विक विशेष प्रकारचा भोजन द्यायची. आणि ते भोजन केल्यानंतर जी मुलं शिकायला होती त्यांना सहज समाधी लागायची. म्हणजे सत्वता म्हणजे तमगुण अन्न नाही, रजगुण अन्न नाही, सात्विक अन्न आहे फक्त. आणि ते सात्विक अन्न खाल्ल्यानंतर त्याला ही समाधी लागते. फळांचा रस, साबुदाण्याची खिचडी, अशा दृष्टीने समाधीची खरी अवस्था आहे. आपण समाधी लावतो, 2 मिनिटं जवळ जाऊन बसतो, कृत्रिम समाधी आहे, विचारी वैकल्पिक समाधी आहे. पण आपण काहीच न करताना सहज लय लागतो आणि आपलं सगळं इंद्रिय काम करायचे बंद होतात, परिपूर्ण विश्रांती घेतात आणि परत काही काळाने पुन्हा इंद्रिय चालू होतात. ही अवस्था जरी होत असली तरी समाधी जी आहे तिची अवस्था बदलत नाही, ती कायम जशी तशी राहते. आता उदाहरणार्थ नारळाच्या करवंटीमध्ये पोकळी आहे, आपण त्यात पाहिलं आपलं काही दिसत नाही, पण दिसत नाही तो परमात्मा आहे, ती समाधी अवस्था आहे. अशा अवस्थेत जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपण कुठं ब्रह्ममय स्थितीत राहू, तेव्हा ईश्वर प्राप्ती होईल. भगवान कृष्ण म्हणाले, लाखोमध्ये एखादा योगी मला मिळेल, सगळे मला ओळखू शकणार नाहीत. आणि त्यांना ओळखायचं म्हणजे परब्रह्म स्वरूप, या स्वरूपाची ओळख करायची, तेव्हा खरं स्वरूप कळतंय. असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. श्रवण दुसरी सिद्धी, वार्ता तिसरी सिद्धी, दर्शना चौथी सिद्धी, आस्वाद पाचवी सिद्धी, वेदना 6वी सिद्धी. का सांगितलेले आहे. प्रतिभा पहिली सिद्धी. आता या ठिकाणी या 6 सिद्ध्या सांगितलेल्या आहेत. आणि या प्रतिभा स्वरूप षट सिद्धींचे आकर्षणाने एक मुक्त मुनिको अनिवादी सिद्धिया अविलक्षित सिद्धी प्रदान करतात. प्रत्येक पदार्थ विषयक नवबोधात्मक अवबोधात्मक वृत्तीला प्रतिभा म्हणतात. विवेकपूर्वक श्रेष्ठ वैद्य वस्तूला जसे जाणतो त्याप्रमाणे व बुद्धी झालेली आहे. अतीत भूत अनागत भविष्य सूक्ष्म अदृष्ट दूरस्थ अत्यंत समीप वर्तमान पदार्थांचा सर्वदा एवं सर्वत्र जाणून प्रदान करण्यावाली प्रतिभाशिका का वृत्ती ही प्रतिभा आहे. म्हणजे या ठिकाणी वृत्ती आहे, तुमची वृत्ती नष्ट झाली नाही. कलह मिटवणे हे सिद्धी, हे परमेश्वर प्राप्ती लक्षण.
रिद्धी सिद्धी प्रसन्न करून चमत्कार दाखवणे, त्याच्या मागे माणसं पळत सुटणे, ही समाधी होत नाही, ही योगाचं योग सिद्धी होत नाही, हा योगी होत नाही, हा वृत्ती म्हणजे मानसिक वृत्ती स्थिती जी आहे त्या दृष्टीने हा तयार झालेला आहे. जीवा संपे जीवपण, मना संपे मनपण, बुद्धी संपे बुद्धिपण, तेव्हा कुठे परब्रह्म, असं आपण आपल्या कल्केश्वरी ग्रंथात सांगितलेलं आहे. तर सांगायचं का, ही सिद्धी जी आहेत ह्या नेहमी आपल्याला अडथळा तयार करणाऱ्या असतात, पुढे जाऊन देत नाहीत, आणि तिथे आपण लटकून राहतो, त्यामुळे स्वर्गात प्रवेश मिळत नाही. एक व्यक्ती अंगात आणून खाली काढ, खोबडं काढ, पैसे काढ, कवड्या काढ, आणि चर्चेवाला जेव्हा मिळली तेव्हा तिला स्वर्गात प्रवेश नाही मिळाला का, तर सिद्धी आहे, त्या सिद्धीत गुंतले ते, तो जीवा पण सिद्धीत गुंतला. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा माणूस सिद्धीत गुंतून जातो, ते सुटका होत नाही, हा इथं मोठा प्रश्न आहे. योगाचे साधन, गुरु, ज्ञान, आचार्य, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा आपली प्रगती करू शकत नाहीत. जरी तुम्ही गुरु केला आणि तो जरी तुम्ही देव केला, जरी तुम्ही देवाच्या सान्निध्यात राहिला, तरी तुम्हाला देव प्रसन्न झाला असं म्हणता येत नाही. कारण का, तर गुरु जर समजा तुमचा ब्रह्मस्थितीत नसेल, तो आपला तो काय देऊ शकत नाही. वरण भात आमटी खाणारा गुरु आपल्याला सगळा सतत अडथळा तयार होतो. वरण भात खाणारे देव हे सुद्धा आपल्या जीवनात अडथळे आहेत. जे निरंकार अमृत पेलेले, सोमृत पेलेले जे देव आहेत ते आपल्या जीवनाची प्रगती करणारे आहेत, असे वेदाने सिद्धांत मांडलेला आहे. तो सिद्धांत लिंग पुराणामध्ये आहे. समाधीच्या जवळ गेल्यानंतर अज्ञानताच्या कारण अनात्म पदार्थात आत्मज्ञान विपरीत ज्ञान रखले जाते, हे भ्रांती दर्शन आहे. म्हणजे आता ब्रह्म जे आहे ते ब्रह्म आपण सोडून दुसरंच काहीतरी पाहत बसणार, म्हणजे आपला ईश्वर प्राप्ती होणार नाही, हा मतामध्ये येते. तर हा मुद्दा आपल्याला मिळवायचा आहे, म्हणजे योग सिद्धी मिळाली पाहिजे, आणि ती मिळाल्यानंतर आपल्या ईश्वर प्राप्ती होणार. आध्यात्मिक, भौतिक तथा दैविक हे सुद्धा दुःखाचे कारण आहे. परम वैराग्याद्वारा मनाचं दुखणं दूर केलं पाहिजे. तमगुण रजगुण हे सुद्धा दूर केले पाहिजेत, आणि ही खरी समाधी आहे. योग्य अयोग्य आपण जाणलं पाहिजे, सत्य काय ते पाहिलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने मग आपल्याला मनाचे मन संपलं पाहिजे, बुद्धीचं बुद्धिमान संपलं पाहिजे. केवळ उरते परब्रह्म, आणि त्यात सतत राहणे हे परम भाग्य आहे. अन्न राहणे ही विघ्न आहे. अत्यंत उत्साहाने युक्त होऊन अभ्यास करणारे पाहिजेत, आणि जो उत्तम अभ्यास करीत नाही, आळशी आहे, त्याला हे योग साधना प्राप्त होत नाही. त्याच्याकरता ही विपेंद्र प्रतिभा पहिली सिद्धी, हे सांगितले. आता तुम्हाला पुढं बघू. सभी शब्दो ह्रस्व दीर्घ लुप्त आदि स्वरों तथा गुह्यम
ध्वनियों का बिना किसी प्रयास के का श्रवण होकर त्याचे यथार्थ ज्ञान होते जाणे हे श्रवण सिद्धी आहे. आणि स्पर्श जो अनुभूती हो वेदना सिद्धी आहे. बिना किसी प्रयत्नाचे दिव्य रूपों का सुद्धा नेत्रों इंद्रियापासून दिखाई दिसतो पडतो दर्शन सिद्धी आहे. दिव्य रसों का सहज रूप में बिना किसी प्रयत्न के ठीक ठीक ज्ञान होणे आस्वाद सिद्धी आहे. कारण आपल्याला देवधर्म नाही करीत काय करीत मग आपलं शरीर खूप शुद्ध आहे. त्यामुळे आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं ते आस्वाद सिद्धी आहे. त्याप्रमाणे सिद्धीचे द्वारा दिव्य गंधोंचे भी ठीक ठीक गंध मात्राचे रूपात अनुभव होणार हे वार्ता सिद्धी आहे. हे ब्राह्मण हो, योगजनित धर्मरूप संपर्शापासून योगी लोक या जगतात ब्रह्मलोकापर्यंत जो सब कुछ आहे त्याला आपल्या ध्यानात स्थित राहते आहेत. हे जुजो पुढे सांगितल्याप्रमाणे 8 गुण वृद्धि कर्म गुणित होकर संख्या में 62 गुणों चरावर हो जाता है. 64 गुणोंचा परिणाम होतो. हे दूर साधकांना आपणहीन औपासिक अर्थात विघ्नहारी गुणांचा सर्वथा परित्याग करणं पाहिजे. पिशाच लोकात पार्थिव गुण, राक्षस लोकात जल गुण संबंधी गुण, यक्ष लोकात तेज संबंधी गुण, गंधर्व लोकात वायु संबंधी गुण, इंद्र लोकात योमात्मक अर्थात आकाश संबंधी गुण, सोम लोकात मनन संबंधी गुण, प्रजापती लोकात अहंकार संबंधी गुण, त्याप्रमाणे ब्रह्मलोकात सर्वोत्तम बोध गुण सांगितलेला आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या सर्वात श्रेष्ठ गुण सांगितलेला आहे. प्रत्येक लोकात वेगवेगळे गुण सांगितले, तमगुण, रजगुण, सत्वगुण, त्याप्रमाणे ते जीवन जगतात. पहिले पार्थिव 8 गुण, दुसरे जलाचे 16 गुण, तिसरे तेजाचे 24 गुण, चौथे वायूचे 32 गुण तथा 5वे आकाशचे 40 गुण ऐश्वर्य विद्यमान आहे. गंध रस रूप स्पर्श शब्द पूर्वोक्त पंचमहाभूतांची तन्मात्रा आहे. इंद्रा संबंधी सोमात्मक गुण पर्यंत कार्य केलं जातं असं याच्यामुळे महत्वाचा मुद्दा आलेला आहे. या 5 प्रत्येक 8चे वृद्धिकर पासून बताया जा सकता है. हे उत्तम जिजो, या प्रकारे मन संबंधी
48 गुण तथा अहंकार संबंधी 56 गुण और अंत में 64 गुणात्मक बाह्य ब्राह्म्य अर्थात वृद्धी संबंधी ब्रह्माचे ऐश्वर्याला साधक प्राप्त कर लेत आहे. म्हणजे साधक जो आहे त्याचं मन शुद्ध, शरीर शुद्ध, तर ह्या ज्या सगळ्या सिद्धी सांगितल्यात प्रत्येक गुणाच्या त्या साधकाला प्राप्त होतात, इतरांना होत नाहीत. जो लोक ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोकांमध्ये अपरिग अर्थात योग विभ्रांत को विचारपूर्वक प्रचार कर देता है वो परम पद सुख हो जाता है. आता या ठिकाणी परमपद म्हणजे काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. परमपद, आता त्याच्यामध्ये परमपद म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे नारळ फोडायचा, खोबरं, नरुटी, काथ्या हे सगळं सिद्धीचे लक्षण या नारळामध्ये आहेत. पण सिद्धीच नाही असं आतमध्ये पोकळी आहे, तर त्या पोकळीपर्यंत त्या अवस्थेमध्ये जशी नारळात पोकळी आहे अशा निर्गुण अवस्थेमध्ये आपण जाऊ तेव्हा आपला परमपद प्राप्त होतं. तसं होत नाही, गप्पा मारून काय होत नाही. मग आपण देवभक्ती काय करतो, देवापाशी जाऊन राहू, मग पुढे बघू. शरीराची स्थूलता, ह्रस्वता, बालकपण, वृद्धता, यौवन अनेक विविध रूप धारण करतात. विना पार्थिव अंशाचे शेष 4 तत्वात देह धारण करना तथा नित्य सुगंधी से युक्त राहतो. ये 8 प्रकार के महान पार्थिव गुण सांगितलेले आहेत. पार्थिव गुण म्हणजे प्राकृतिक गुण. आता पृथ्वीवर राहणारे भाती जलात निवास करतात, त्याच्यापासून बाहेर जाने की सामर्थ्य रखतात, इच्छा करतात. स्वयं संपूर्ण समूहाचा वर्णन ध्यान करने पर समर्थ होना, इससे किसी प्रकार का प्रतिकूल प्रभाव न पड़त नहीं. या जगतात जहाँ भी इच्छा करे वहाँ जल का दर्शन कर लेना चाहिए. जिस वस्तु से लक्षण जाहिर केले त्याला अपनी इच्छा के अनुसार रसयुक्त बना देना. तेज, वायु, आकाश या तीनांचे देह धारण करना, बिना पात्र के हाथ से जलपिंडाचे धारण करना तथा शरीरात उरोन आदि का न होना. इन 8 तथा पूर्वोक्त पार्थिव गुणांचा मिलाकर ये 16 गुणात्मक आप्य जल संबंधी उत्तम ऐश्वर्य सांगितलेले आहे. म्हणजे योगाने पृथ्वी, तेज, वायू हे या पद्धतीचं योगाला शरीर धारण करता येत आणि त्या दृष्टीने तो जगात कुठेही फिरू शकतो, ज्ञान मिळू शकतो, पुन्हा आपल्या स्थिती येऊ शकतो. अशी योग सिद्धी आहेत. परंतु परमपद जे आहे त्या परमपदाला तो फिरत नाही, म्हणून तो कच्चा. जेव्हा परमपद प्राप्त होईल, ब्रह्म सत्यम आणि ब्रह्माचं त्या ज्ञान होईल सतत, तो योगी पक्का होतो. बाकीचा कोणी योगी पक्का होत नाही. हे श्रेष्ठ मुनी,
ज्यापासून अग्नी निर्माण, अग्नि ताप का भय न होना, अग्निपासून ताप, अग्नि भय न होने, दग्ध लोग भी अपने योग विधान से अदग्ध युक्तुल्य अर्थात पूर्वत कर देने, जल के भीतर अग्नि स्थापित करके करून त्याला बनाए रखना, हातात आग पकड़ लेने, स्मरण मात्रा से अग्नि प्रकट कर देना, भस्म हुए समर्थ पदार्थों को इच्छापूर्वक पहले का ही भांति कर देना, तथा उन तीनों पृथ्वी दल तेज के बिना दो तत्व अर्थात वायु और आकाश में अपनी देह धारण करना, ये 24 गुण वाले तेजस ऐश्वर्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की योग अभ्यास केल्यानंतर आपण जगात कुठेही फिरू शकतो, निर्णय शरीर धारण करू शकतो. निर्णय आता एखादी वस्तू आहे, हे पाणी विहिरीत पाणी होत, विहिरीतलं पाणी आटलं पण पुन्हा पाणी विहिरीत प्रकट केलं, म्हणजे ही तेजस शक्ती ऐश्वर्य झालं. एखादी वस्तू नष्ट झाली ती पुन्हा आणून द्यायची. ह्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे ईश्वरी शक्त्या गोष्टी आहेत, सर्वसामान्य योगाच्या नाहीत. कठीण वृत्त करून 12-12 वर्ष 24-24 48 वर्ष साधना जो करीन, ज्याचं चित्त पूर्ण शुद्ध होईल त्याला ही प्राप्ती होते. जिथं मन पाहिजे तिथं जाणे, मनाने येणे, तिथं काय काय ते पाहणे, पर्वत आदी महाभाग कंदे पर धारण करून चालणे, हलका तथा सारी होने के सामर्थ्य रखना, अर्थात वायू हातात वायू पकड धरून ठेवणे, अंगुलीत अग्रभासापासून आघात करके पृथ्वी में सर्वत्र कंपन उत्पन्न कर देना. त्या ठिकाणी सर्वात मोठी ऐश्वर्य सिद्धी सांगितली. आता आपण इथं बसलोय आणि ते पृथ्वी जोरात मूठ मारली तर सगळ्या पृथ्वीवरती कंपन निर्माण झालं पाहिजे. ही ऐश्वर्य सिद्धी योग्याला प्राप्त होते. आता इथं बसला एखादा योगी आहे आणि दुष्टांत समोर काय त्याने ठरवलं जगात, तर तो काय न करताना आपोआप ते दुष्टांत समोर होतो. आणि त्याच्या ज्या लहरीचा प्रखर तर त्याच्या ज्या दुष्ट आहेत त्यांच्या काळीगाम नष्ट होऊन ते संपतात. असे तिने सिद्धी या ठिकाणी सांगितलेली आहे. काय हो सामर्थ्य प्राप्त होत. निर्णयापर्यंतच्या शरीरात प्रवेश करणे, नंतर तिथं गेल्यानंतर त्यांच्या तिथे माहिती मिळवणे, आपल्या शरीरामध्ये अनंतकोटी ब्रह्मांड पाहणे, किंवा आपण आपल्या शरीराला जीव काढून संपूर्ण अनंतकोटी ब्रह्मांड फिरणे, या ज्या सिद्धी आहेत हे रामप्रभूला होत्या, कृष्णाला होत्या. असं ऐश्वर्य याला प्राप्त होतं. तसं ऐश्वर्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ओम श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. अतृषी अनुसया माता की जय. सर्वदेव देव सत्संग हरिओम तत्सत. ओम शांत शांत शांत. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते.
जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.